नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागेच आपण एक व्हिडिओ केलेला, त्यामध्ये आपण बघितलेला की मुरा म्हशीचा गोठा आपण बघितलेला, तो होता माळशिरस तालुक्यातील विझरू या गावातला। आणि त्याच ठिकाणी आज आपण आता उभे आहोत, जिथे हरियाणातील जातिवंत मुरा म्हशी इथे अवेलेबल झालेल्या आहेत आणि तुम्हाला त्या विक्रीसाठी पण त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत। आपण त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यांची प्राइस किती आहे, त्यांची पूर्ण डिटेल आपण माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की जी शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती असते की खरेदी करताना कशा खरेदी केल्या पाहिजेत, गॅरंटी काय काय राहणार आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या, संपूर्ण माहिती। माझं नाव तेजस अंकुश काळे, राहणार विझोरी, तालुका माळशिरस, पुणे पंढरपूर हायवेपासून आपला फार्म 3 किलोमीटर अंतरावरती आहे। पंढरपूरवरून यायचं असेल तर 35 किलोमीटर अंतर आहे, माळशिरसवरून यायचं असेल 10 किलोमीटर आहे, टेंभुर्णीवरून यायचं असेल तर 10 किलोमीटर अंतरावरती आपला हा फार्म, 30 किलोमीटर अंतरावरती आपला हा फार्म आहे। आता तुम्ही मुरा म्हशी निवडल्या आहेत, मला सांगा की मुरा म्हशी दूध व्यवसायासाठी का फायदेशीर आहेत? मुरा म्हशीची आपण निवड केली म्हणजे मुरा म्हशींना 6.5-7 महिने गाभण राहिल्यापासून आपल्याला म्हशी दूध देतात आणि हरणाच्या म्हशी ह्या शांत आहेत, दुधासाठी चांगले आहेत, त्यांना दूध चांगलं भरते आणि जास्त दिवस दूध देण्याची क्षमता आहे हरणाच्या म्हशीमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण हरणाच्या म्हशी निवडतो। आता तुम्ही हरियाणाला गेला, तिथे गेल्यानंतर तुम्ही काय काय केलं? तिथे गेल्यानंतर हरियाणामध्ये आपण 2 टाइम म्हैस पिळून घेतो, त्या शेतकऱ्याकडून आपण म्हशी खरेदी करतो लोकलला, तिथून सगळ्या म्हशी बघून आपण त्या म्हशीची दुधाची कॅपॅसिटी किती आहे, म्हैस काय क्वालिटीची आहे, म्हशी खरेदी करताना आपण म्हशींची कातडी बघतो, मग त्याच्या सडाचं अंतर बघतो, खाली त्याला म्हैस दूध किती देईल, ह्या कॅपॅसिटी बघून आपण निवड चांगल्या पद्धतीने करतो। दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या म्हशी आपण निवड करतो। तिथून कुठून खरेदी केल्या तुम्ही हरियाणातून? म्हशी आपण हरियाणातून कर्नालला खरेदी करतो, राजेंद्र चोप्रा म्हणून आहे, त्याच्याकडे आपण म्हशी खरेदी करतो, त्यांच्याकडून खरेदी करता। तर आता आपण किती विक्रीसाठी आणलेले आहेत? आता आपल्याकडे 7 म्हशी विक्रीला आहेत। आपण गाडीमध्ये 9ची गाडी असते, पण परंतु आपण 2-3 हजार रुपये भाडं जास्त जातं, पण आपण 7च म्हशी आणतो, कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये मशीनला ट्रेस भरपूर राहतो। मग आपण ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रेस असल्यामुळे सगळ्या म्हशी दुधाच्या आहेत, मग मशीनची त्रास होतो जास्त आल्यानंतर, त्याच्यामुळे आपण म्हशी 7 किंवा 8च म्हशीची गाडी आणतो। गेले आपण गाडी आणली होती ती पण आपण 7च आणल्या होत्या, आता आपण 7च आणलेल्या आहेत। गेल्या वेळेस जे तुम्ही पहिली गाडी आणलेली, मला सांगा की त्याचा प्रतिसाद कसा होता? ज्यांनी नेल्यात म्हशी त्यांचं काय सांगणं होतं? विषय असा आहे की विक्री हा मुद्दा आपल्या डोक्यात नाहीये, परंतु आपल्याला शेतकऱ्यांच्या आग्रहासाठी आपण ह्या म्हशी आणतोय। हरियाणात जाऊन यायला 10 दिवसाचा वेळ आपल्याकडे तेवढा नाहीये, कारण की काय होतं, तिथं जाऊन खरेदी करायची 8-10 दिवस तिथं टाइम जातो, परंतु शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्याकडच्या ज्या म्हशी आहेत त्या चांगल्या आहेत, दुधाला चांगल्या चालतात आणि आपल्याकडच्या म्हशींची क्वालिटी तुम्ही बघा कशी। पाठीमागची गाडी आणली ती पण तुम्ही बघितली, आता ह्या पण गाडीतल्या तुम्ही म्हशी बघा, 7च्या 7 म्हशी अगदी दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या म्हशी आहेत, जेणेकरून म्हशी 16+ चालतील अशा क्वालिटीच्या म्हशी आपण घेताना खरेदी करतो। त्याच्या शिंगाची साईज बघा, म्हशीची लांबी बघा, म्हशीची चमडी बघा, आणि आज सकाळी म्हशीची गाडी उतरलेली तरी पण म्हशी किती फ्रेश आहेत हे बघा तुम्ही। बरोबर। आणि किती वेताचे आणलेले तुम्ही? म्हशी सगळ्यात दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या म्हशी आहेत, ह्यातल्या 4थ्या व्यताची एकही म्हैस नाहीये, सगळ्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यताच्या म्हशी आहेत। आता ही म्हैस तुम्ही पाहू शकता, ही दुसऱ्या व्यताची, ह्या 4 म्हशी सगळ्या दुसऱ्या व्यताच्या आहेत, बाकी त्या 2 म्हशी तिसऱ्या व्यताच्या आहेत। मग निवडताना आपल्याला कितव्या व्यताची निवडली पाहिजे? म्हशी खरेदी करताना आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यतापर्यंतच्या खरेदी केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या त्या म्हशी 3-4 व्यतासाठी पुन्हा त्या म्हशीचं 3-4 व्यत आपल्या महाराष्ट्रात घेता आली पाहिजेत, त्याच्यामुळे आपण 2-3 व्यताच्या म्हशी करतो। 4थ्या-5व्या व्यताच्या म्हशी आपल्या शेतकऱ्यांना देऊन काय उपयोग नाहीये, ह्या म्हशीची खरेदी करतो, जेणेकरून सारखं हरियाणाला जाऊन शेतकरी म्हशी खरेदी करू शकत नाही, तो महाराष्ट्रात ब्रीड तयार करू शकतो। या ब्रीडच्या तयार करण्यासाठी म्हशी आपण अशा खरेदी करतोय। तुम्ही किती दिवस फिरला एकूण या म्हशी सिलेक्ट करण्यासाठी? आता 7 म्हशी खरेदी करण्यासाठी आपल्याला जवळपास 10 दिवस गेलेले आहेत। आपण एक म्हैस खरेदी करताना बारकावा बघूनच म्हैस खरेदी करतो, असं इतरांसारखं गेलोय हरियाणाला ऑनलाईन गाडी मागवली असं नाही आपण करत, आमच्याकडे तेवढा टाइम नाहीये, परंतु शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या म्हशी तिथं 10 दिवस वेळ वाया घालवून आम्ही 10 दिवस त्या शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन 2 टाइम दूध बघून आम्ही म्हशी खरेदी करतो। आता तुम्ही खरेदी केल्यानंतर इथे आणस्तोपर्यंत आपल्याला स्ट्रेस भरपूर येतो जनावरांना, मग त्यामध्ये ते दगावण्याची पण शक्यता असते, मग ते तुम्ही कसं मॅनेज करता? नाही बघा, आम्ही एकतर हरियाणातून सर्वसाधारण म्हशी आणताना कोणच 7 म्हशी किंवा 8 म्हशी गाडीत आणत नाही, सगळे 11 म्हशी किंवा 10 म्हशी गाडीत लोड करतात किंवा 9 म्हशीची गाडी असते, परंतु आम्ही सुरुवातीला एक काळजी घेतो की म्हशी खरेदी करताना वेलेल्या म्हशी खरेदी करतो, त्याचं दूध बघतो,
आणि त्या म्हशी इथपर्यंत येईपर्यंत ट्रेस कसा कमी राहील हा आमच्या डोक्यातला महत्वाचा विचार. त्यातला आमचा प्रामुख्याने एक मुद्दा काय आहे की आम्ही म्हशी खरेदी करताना ताज्या खरेदी करतो, जेणेकरून त्या म्हशी सेट झालेल्या असतील तिथं त्याचं दूध बघून घेतो. आणि गाडीत आम्ही म्हशी आणताना त्या म्हशी फक्त 6 किंवा 7च गाडीत भरतो, कारण की त्या म्हशी जरी बसल्या गाडीत तरी त्याला बसता यावं. जास्त तुम्ही 9-10 म्हशी जर गाडीत भरल्या त्या म्हशीला बसता येत नाही. जवळजवळ सकाळी जर गाडी सर्वसाधारण सकाळी गाडी 6ला खाली होते, संध्याकाळी 6ला गाडी लोड होते. 6 ते 6 जवळपास त्या मधल्या ट्रॅव्हलिंगच्या अंतरामध्ये म्हैस उभी राहते. तसं आमच्या डोक्यात विचार आहे की ट्रॅव्हलिंग मध्ये म्हैस बसून आली पाहिजे. भाडं जास्त गेलं तरी चालेल, काय हरकत नाही, पण हित आल्यानंतर मग ट्रेस मध्ये गेली नाही पाहिजे. तुम्ही बघा आज सकाळी गाडी खाली झाली नाही, मशीन मध्ये किती ट्रेस आहे, म्हशी टवटवीत आहेत. बरोबर. आता नवीन म्हशी एखाद्याला मुरा म्हस खरेदी करायच्या, तुम्ही हरियाणातून लॉट आणलाय, एखाद्याला खरेदी करायचे, मग खरेदी करताना त्यानं मुरा म्हसच का खरेदी करावी, हरियाणाचीच का करावी? म्हशी खरेदी करताना महत्वाचा मुद्दा एक आहे की तुम्ही म्हशी बघून घ्या, म्हशी त्याची कातन बघून घ्या, त्याची सड बघून घ्या, त्याच्या म्हशीची लांबी किती आहे, उंची किती आहे, म्हशीची चमडी कशी आहे, ही सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्याने बघून घेतल्या तर शेतकरी हा दूध धंद्यात तोटा देऊ शकत नाही. मुळात आम्ही म्हशी 4थ्या येताच्या म्हशी खरेदी करत नाही, 2ऱ्या 3ऱ्या आणि 1ल्या अशा वेताच्या म्हशी खरेदी करतो. शक्यतो मी 1ल्या वेता सुद्धा म्हैस खरेदी करत नाही, कारण की 1ल्या वेताच्या म्हशीला शेतकरी आपल्याला तेवढा क्षमतेचा नाहीये की त्याच्या हिता आल्यानंतर तिला त्याची मेहनत घेण्या इतकी 1ल्या वेताचा आपल्या शेतकऱ्याला जमत नाहीये. कारण की 1ल्या वेताच्या म्हशीला कसं असतंय, ती म्हैस गाडीतून ट्रॅव्हलिंग करून येते, तिला ट्रॅव्हलिंग केल्यानंतर एक तर ती 1ल्या वेताची असते, तिला असं माहित नसतंय की आपण बच्चा दिलाय, बच्चा विसरण्याची शक्यता, किंवा 1ल्या वेताच्या म्हशीला दूध देण्याची क्षमता कमी असते. ती म्हैस किती दूध देऊ शकते, 4.5-5 लिटरच्या वरती दूध देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही मुळात 1ल्या वेताच्या म्हशी खरेदीच करत नाही. एकतर खरेदी करताना आम्ही 2ऱ्या किंवा 3ऱ्या वेताच्या खरेदी करू, कारण की त्या म्हशी हरण्यात सेट झालेल्या असते. 1ल्या वेताला त्या शेतकऱ्याने तिला सेट केलेली असते, तिला माहित असते सगळं, दूध कसं द्यायचं, दुधाचा बच्चा कसा ह्या करायचा. त्याच्यामुळे आम्ही 1ल्या वेताच्या घेता शक्यतो शेतकऱ्याने 2ऱ्या किंवा 3ऱ्या वेताच्या म्हशी खरेदी करू शकतो. आता तुम्ही हा लॉट आणलाय, मला सांगा की सर्वसाधारण किंमत किती आहे आणि दूध किती आहे? हे बघा, ह्यातला तुम्हाला एक प्रामुख्याने हा मुद्दा तुम्ही महत्वाचा विचारला की ह्याचा दूध किती आहे, ह्याचा रेट किती आहे. इतरांच्या तुलनेपेक्षा आमच्या गोठ्यावरती तुम्हाला रेट 2 पैशांनी जास्त लागेल, परंतु इतरांच्या गोठ्यांवरच्या जनावरांपेक्षा आमची जनावर सरस दिसणार, ह्याची गॅरंटी आम्ही घेऊ शकतो. दूध लिटर अर्धा लिटर कमी जास्त होईल त्याच्याबद्दल दुमत नाही. आम्ही म्हणणार नाही की म्हशी आमच्या कमी दुधाच्या आहेत किंवा जास्त दुधाच्या, परंतु इतरांच्या गोठ्यावरच्या विक्रीच्या म्हशी आणि आमच्या गोठ्यावरच्या विक्रीच्या म्हशी ह्याच्यात तुम्ही तुलना करा. तुम्ही बाकीच्या गोठ्यावरच्या म्हशी शेतकऱ्यांनी बघावं आणि मग आमच्याकडच्या म्हशी बघावं. त्या तुम्हाला फरक जाणल्यानंतर तुम्ही होऊन तो सांगणार की ह्या म्हशी आणि त्या म्हशी फरक काय आहे, किमतीमधला फरक त्यावेळेला शेतकऱ्याला लक्षात येईल. आज तुम्ही पाहतो 1, 2, 3 ह्या 4 म्हशी आज सकाळी गाडीतनं खाली झालेल्या, त्या मशीनला 5-5 लिटर दूध तयार आहे. 4.5-5 लिटर, अर्धा लिटर आम्ही कमी सांगू पण जास्त सांगणार नाही. परंतु ह्याच म्हशी अजून तुम्ही जर 8 दिवसानं जर बघितल्या तर ह्या म्हशी तुम्हाला 7-7 लिटर दूध पिळताना दिसणार, 6-7 लिटरच्या पुढे चालणार, परंतु आज चालणार नाही. त्या 2 म्हशी आहेत तुम्ही पाहू शकता कोपऱ्यात. आता इकडून जवळपास बघा 1 नंबर 2 नंबर म्हैस, आज सध्या त्या मशीनला 6-6 लिटर दूध तयार आहे. आज सकाळी गाडीतनं खाली उतरली म्हणजे 7 लिटर 6 लिटर दूध तयार आहे तिला, परंतु त्याच म्हशी 16+ राहतील ह्याची खात्री आम्हाला आहे. कारण की आम्ही ब्रीड निवडताना तसं निवडले. आम्ही व्यापाऱ्यापासल्या म्हशी खरेदी करत नाही, आम्ही शेतकऱ्याच्या म्हशी खरेदी करतो. का? शेतकरी खोटं बोलत नाही. व्यापारी त्याच्या 2 पैशासाठी काही बोलू शकतो, पण शेतकरी खोटं बोलणार नाही. आता या सर्वांमध्ये मला सांगा की महत्वाचा प्रश्न की गॅरंटी काय काय असते आपली? हे बघा, गॅरंटी आम्ही सडाची घेतोय, अंगाची घेतोय, दुधाची पण घेतोय. दुधाची घेतोय पण कसं होतं, आज आमच्या इथं म्हशी तेवढ्या दूध देतात, परंतु तुमच्यात गेल्यानंतर अर्धा लिटर दूध कमी देऊ द्या, परंतु म्हैस ही सगळ्या बाजूने बाजूने सारखी पाहिजे. म्हशीची हाईट पाहिजे, म्हैस शांत पाहिजे, म्हैस कवळी पाहिजे, म्हशीची सड चालू पाहिजे, म्हशीचं अंग बाहेर येता कामाने. आम्ही सांगतोय दूध देणार तेवढ्या म्हशी. शेवटी शेतकऱ्याची सांभाळण्याची कॅपॅसिटी काय आहे ह्याच्यावरती बरंच अवलंबून आहे. आज तुम्हाला आम्ही इथे काही करून तुम्हाला आम्ही 16 लिटर दूध भरून देऊ शकतो, परंतु तुमच्यात गेल्यानंतर म्हैस कमी होईल जास्त होईल. त्याच्यामुळे आम्ही सांगताना अर्धा लिटर दूध कमी सांगतो, परंतु आमची म्हैस आम्हाला माहिती आहे की ती दूध कमी देत नाही, कारण की आम्ही 10 दिवस हरण्यात घालवतो. याचं कारण एकमेव तेच आहे की आम्ही म्हशी ब्रीडच्या बघून घेतो आणि क्वालिटीच्या म्हशी आम्ही खरेदी करतो.
आजही तुम्हाला सांगतो ह्या म्हशी 5.5-6 लिटर दूध कमी चालत नाहीत. आज म्हशीचा पहिला दिवस आहे, गाडीतनं उतरून ट्रेस आहे मशीनला, थकवा आहे मशीनला, तरी पण 5-5 लिटर म्हशी दूध आज 4.5-5 लिटर दूध आज सकाळी निघले. 2 मशीनला जवळपास 5.5-6 लिटरच्या पुढेच दूध निघले. तर संपूर्ण माहिती तुम्ही सांगितली. आता आपण प्रत्येक म्हशीची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत, ती सोडून आपण सगळी माहिती बघणार आहोत. तर चला आपण आता ती बघूया. आता ही व्हिडिओ मधली 1 नंबरची म्हैस आहे. आज ह्या म्हशीची डिटेल तुम्हाला सांगतो. आज ही म्हैस गाडीतनं सकाळी खाली झालेली आहे. आज सकाळी खाली झाल्यानंतर म्हशीला 5.5 लिटर 4.5 लिटर दूध निघलेलं आहे. परंतु ही म्हैस आम्हाला गॅरंटी आहे, ही दुसऱ्या वेताची म्हैस आहे. ह्या म्हशीला कमीत कमी नाही म्हटलं तरी जवळपास 6.5 ते 7 लिटर एका टायमिंगला दूध भरायची कॅपॅसिटी आहे. आणि आपण ती शेतकऱ्यांना देतोय सुद्धा. कारण की आता सध्या दूध भरत नाही म्हशीला, कारण की आज सकाळी गाडी खाली झालेली आणि लगी म्हशी दुधावर येत नाहीत. कारण की ट्रेस असतोय म्हशीला, ट्रॅव्हलिंगमध्ये म्हशी थकतात. त्याच्यामुळे ही म्हैस तुम्ही पाहू शकता. हे म्हशीची बघा तुम्ही कातन किती पातळ आहे म्हशीचं. आज ह्या म्हशीला खाली रेड आहे, हिच्या खाली दुसऱ्या वेताची म्हैस आहे. खाली येऊन किती दिवस झालेत? आज खाली येऊन हिला जवळपास 15 दिवस झालेले आहेत ह्या म्हशीला. हिचे 15 दिवस झालेले आहेत. हिचा बच्चा चांगला आहे. आणि आपण थोड्याशा म्हशी यावेळेस थंडीमुळे काय केलेलं आहे की शक्यतो म्हशी 4-5-6 दिवस जे जे बच्चे चांगले आहेत त्याच म्हशी खरेदी केले, जेणेकरून बच्चांना काय त्रास होऊ नये आणि बच्चा राहावा ह्यासाठी आपण थोड्याशा म्हशी व्यवस्थित घेतलेल्या आहेत ह्यावेळेस. आता तुम्ही ही व्हिडिओमध्ये दुसरी म्हैस बघताय. ही म्हैस आज दुसऱ्यांदा खाली झालेली आहे. ह्या म्हशीच्या खाली पण रेडी आहे. इसके नीचे क्या आहे? इसके भी ह्याच्या खाली पण रेडी आहे. ही पण दुसऱ्या वेताची म्हैस आहे. आज तुम्ही ह्या म्हशीची उंची बघा, म्हैस दुसऱ्या वेताला आहे. म्हशीची सडाची बघा क्वालिटी काय आहे, खाली कास बघा कशी आहे म्हैस. आणि ब्रीडिंगसाठी ह्या म्हशी का आपल्याला योग्य आहेत. ह्या पद्धतीनं आम्ही ही गाडी खरेदी केलेली आहे. आज पण ह्या म्हशीला सकाळी 4.5-5 लिटर दूध निघलेलं आहे. आणि ही पण म्हैस जवळपास 13 लिटरच्या पुढे दूध दिले एवढी कॅपॅसिटी आहे. जवळपास 14 बी देऊ शकते, परंतु आपण अर्धा लिटर कमी सांगतोय. व्हिडिओमधली ही तुम्ही 3 नंबरची म्हैस बघू शकता. ही पण तिसऱ्यांदा खाली झालेली आहे ही म्हैस. आज सध्या हिच्या जवळपास हिला बच्चा देऊन 3-4 दिवस झालेले आहेत. ही ताजी वेलेली म्हैस आहे. अजून तिची घाण पडती पाठीमागं तुम्ही बघू शकता तिच्या पण. आणि ह्या म्हशीला बी आता जवळपास 5.5 लिटर दूध सकाळी आज तयार आहे. जवळपास आज सकाळी खाली झाली आणि बच्चा देऊन हिचा काहीतरी 3-4 दिवस आहे. मी हरण्यात होतो त्यावेळेलाच ह्या म्हशीनं बच्चा दिला होता. आणि ही म्हैस आता सध्या चालू झालेली आहे चांगली दूध. सर्वसाधारण किंमत? सर्वसाधारण ही किमतीचं समोर येऊन तुम्ही म्हशी बघा. समोर आल्यानंतर तुम्हाला म्हशी चॉईस करा आणि मग तुम्हाला किमतीचं करून दिलं जाईल. किमतीचं असं सांगल्यानंतर शेतकऱ्याला वाटतं की किंमत जास्त सांगितली, परंतु तुम्ही क्वालिटी बघा मशीनची काय क्वालिटी आहे. आज ही दुसऱ्या वेताला रेडी वेलेली. आज जवळपास हिची हाईट बघा किती. बच्चा दिला याचा 4था दिवस आहे. बच्च्याची अजून नाळ पण पडली ना. हा बच्चा तिचा हितच आहे बघा, इथं समोर बच्चा आहे तिचा. अजून बच्च्याची नाळ पण पडलेली नाहीये ह्या. तरी पण ह्या म्हशीला अलीकडचा का? हा बच्चा त्याच म्हशीचा बच्चा आहे. हा तिचाच बच्चा आहे. आणि हिला रेडी आहे खाली. हिला पण 5.5 लिटर सकाळी दूध भरलेलं आहे. बघा ह्या म्हशीची हाईट बघा किती आहे. आणि आज सकाळी गाडी खाली झालेली आहे. जर 2 दिवसांनी तुम्ही ह्या म्हशी बघितल्या तर ह्या तुम्हाला आजच्या म्हशी तुम्हाला उद्या ओळखू येणार नाहीत. बांधे सगळ्या म्हशी ह्या ब्रीडिंगवरच्या आहेत. ह्या म्हशींची डिटेल तुम्हाला समोर आल्यानंतर अजून पाहायला मिळेल. आता ही तुम्ही पाहू शकताय. ही 4 नंबरची रेडी आहे ह्या लॉटमध्ये. सगळ्यात टॉप ब्रीडची रेडी. जे हरियाणामधलं जे टॉपचं ब्रीड आहे त्या ब्रीडची आपण जे सरदार लोक आहेत त्यांच्याकडून ही रेडी खरेदी केलेली आहे. आणि ह्या शौकीन लोकांसाठी तुम्ही बघू शकता. दुसऱ्यांदा खाली झालेली रेडी आता सध्या 5 लिटर 5.5 लिटर दूध भरते. जे टॉप ब्रीड आहे त्या ब्रीडवरती फक्त काम करण्यासाठी आपण ह्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या म्हशी आणलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता हिची हाईट काय आहे. आज सकाळी गाडीतनं खाली झालेली आहे तरी सुद्धा 5 लिटर दूध आहे. आणि हिच्या खाली आज ह्या बघा रिडको बघा. हिचं ज्या दिवशी गाडीत भरायची त्या दिवशी ही म्हैस वेलेली आहे आणि 5 लिटर दूध दिलेलं आहे. आणि आज तिचे रेडकोच अजून तिची नाळ पण पडलेली नाही. एवढं म्हणजे कवळी म्हैस आहे तरी 5 लिटर दूध आहे. सकाळी धार काढल्यानंतर बघा तुम्ही किती कास दिसते अजून तिची खाली. क्वालिटी फक्त बघा मशीनची क्वालिटी काय असते ती आपल्यापाशी आपल्या फार्मवरती तुम्हाला बघायला मिळेल. बांधे आता ही म्हैस तुम्ही पाहू शकता व्हिडिओमधली 6 नंबरची म्हैस आहे. जवळपास 6.5 ते 7 फूट म्हशीची हाईट आहे. आणि एका टायमिंगला आपण हरियाणामध्ये 8 लिटर पिळून घेतलेलं आहे. हिचा बच्चाला आज जवळपास फक्त 5वा दिवस आहे. 5वा ते 6वा दिवस आहे. बच्चा किती ताकदवान किंवा स्ट्रॉंग म्हणते ब्रीड काय असतं हरियाणातलं ते त्या बच्च्यावरनं तुम्हाला समजून जाईल की काय क्वालिटी हरियाणात मशीनची असती.
ती क्वालिटी बघा त्या बच्च्यामध्ये तुम्हाला दिसती. आज सुद्धा ह्या म्हशीला सकाळी जवळपास 6 लिटर दूध भरलेलं आहे. सकाळी खाली झाली म्हैस 16 लिटरच्या पुढे दूध देणारी म्हैस. जर शेतकऱ्यांनी जर चांगली जी व्यवस्था केली तर मी तुम्हाला 4 दिवसात ही म्हैस 16 लिटर दूध काढून इथं देतो. त्याची काय तुम्ही काळजी करू नका. म्हैस सकाळी खाली झालेली आहे गाडीतनं. बांधो ही व्हिडिओ मधली बघा. आता तुम्ही 7 नंबरची म्हैस बघू शकताय. या म्हशीला गाभण आहे म्हैस. खाली व्हायला जवळपास अजून एक 5-6 दिवस घेईल. बघा ह्याची क्वालिटी 6-7 फूट हाईट आहे म्हशीला आणि जवळजवळ शेतकऱ्याने तिचं 9 लिटर एका टायमिंगला दूध काढलेलं आपल्याला गॅरंटी दिलेली आहे. परंतु आपण शेतकऱ्याला फक्त ही जी 8 लिटरची गॅरंटी देतोय, कारण की त्यांनी जरी सांगितलं असं तरी आपण त्याच्यापेक्षा 1 लिटर दूध कमी सांगतोय. परंतु जर ही जी जर निगा शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित केली तर ह्या म्हशीचे तुम्ही आत्ता बघू शकता. आज सकाळी गाडीतनं खाली येऊन म्हैस कशी आहे, काय पोझिशनची म्हैस आहे. म्हैस तिसऱ्यांदा खाली होती आता. परंतु ब्रीडची म्हैस आहे ही पण. या दोन्ही सगळ्या म्हशी ब्रीडच्या आहेत, परंतु ह्या 2 टॉपच्या म्हशी आहेत. जवळपास 16 लिटर 17 लिटर दूध मशीनला निघल ह्या कंडिशनवरती म्हशी आहेत. बैठ जाते. बांधे बांधे तर जर म्हशी खरेदी केल्या तर त्याच्यावर तुम्ही अजून कोणत्या सुविधा देऊ शकता? शेतकऱ्यांनी जर म्हशी खरेदी केल्या तर आपण शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी 5 म्हशीचा किंवा 7 म्हशीचा किंवा 10 म्हशीचा जर कोणी गोठा चालू केला असेल किंवा त्याला मजुराची समस्यामुळे अनेक युवा शेतकरी कंटाळलेले आहेत की ह्या म्हशीच्या गोठ्यामध्ये मजूर राहत नाहीत. परंतु आम्ही एक व्यवस्था केलेली आहे की आमच्या जे माझ्याकडे आता जवळपास माझ्या गोठ्याला 7 वर्ष झालेले. 7 वर्षाचे माझ्याकडचे जे जुने भाई आहेत त्यांना मी सांगितले की आपल्या लोकांना भैया द्यायची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. की मी त्या पोरांना सांगितले की जी व्यवस्थित चांगली पोरं आहेत ते आपण शेतकऱ्यांना देण्याचं काम सुद्धा आज आमच्या पोरांनी जवळपास 2-3 पोरं दिलेले आहेत आणि ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि आता तीच व्यवस्था आपण केलेली. ज्याच्याकडे 6 म्हशी किंवा 10 म्हशी आहेत त्याच्याकडे मजुराची समस्या असेल तरी आपण ते व्यवस्था केलेली आहे देण्याची, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला अडचण होऊ नये धार काढण्याची. ती एक समस्या आपण ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कोणाला जर मजुराची समस्या किंवा भैया वगैरे लागला तरी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना माणूस दिला जाईल. त्याची एक आपण ह्या जनावरांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देण्याची सोय केलेली आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव तेजस अंकुश काळे, राहणार विजोरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 9890842307. हा एक नंबर आहे आणि दुसरा माझ्या भावाचा नंबर आहे 9730637333. ह्याच्यावर बी तुम्ही कॉल करू शकता. म्हशी खरेदी करायच्या असू द्या किंवा भैया लागला तरी आम्हाला कॉल करा. एकदा येऊन तुम्ही पहा प्रत्यक्ष ब्रीडच्या म्हशी काय असतात. आम्ही इतरांसारखं 2 गाड्या किंवा 3 गाड्या माल आणत नाही. आम्ही थोड्याच म्हशी आणतो, परंतु ब्रीडच्या म्हशी आणतो आणि ब्रीडवरती काम करतो. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या कशा म्हशी मिळतील ह्याच्यावरती आमचं सध्या काम चालू आहे.